आज या ठिकाणी ज्या ज्या साधकांनी योग प्रवेश योग परिचय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्याच्या सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे। आज खऱ्या अर्थानं मी संपूर्ण साधक आणि बंधू भगिनींना पाहिलं तर त्यामध्ये आज खऱ्या अर्थानं सौख्याचा सागर आज या ठिकाणी बहरला असं मला वाटतंय। कारण बऱ्याच मदर्स या ठिकाणी सर्टिफिकेट घेताना मी पाहिलं तर अण्णांच्या स्वप्नातलं स्वप्न जे आहे ते साकार होणार असं मला वाटतंय। कारण सर्वसाधारणपणे कुटुंबातला एक सदस्य आज या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे एक महिला जर का शिकली तर ती 2 घराचा उद्धार करते। तर त्याप्रमाणे आज 100% या महिला ज्या आहेत ह्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज महिलांची संख्या अभूतपूर्व आहे आणि त्यांनी ही परीक्षा दिलेली आहे। तर माझं म्हणणं असं आहे की नुसतंच कुंभार सरांनी आव्हान केल्याप्रमाणे आपण स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग असं म्हटलेलं आहे, तर नियमित का नाही स्वाध्याय करा तरच का नाही तुम्हाला काय असेल ती यश प्राप्ती मिळेल। आमचं आणि अण्णांचं वय आता 85 आहे, पण अण्णांना का नाही काठी लागलेली नाही, अजून सुद्धा का नाही ताठ मानेनं या ठिकाणी येतात। माझं वय सुद्धा 70 आहे, पण 70 वर्षाची जी आता जी वकील मंडळी आहेत तर ती लोडाला टिकून बसलेली असतात। पण आम्हाला म्हणजे बरेच का नाही तरुण वकील म्हणतात की बाबा तुम्हाला हे कसं काय जमतंय, तर म्हटलं ही कृपा जी आहे ती अण्णांची कृपा आहे। त्यानंतर हे ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत आमचे टकले सर, त्यानंतर कुंभार सर आणि शशिकांत माने यांच्यामुळे हे आम्ही प्राप्त झालेलं आहे। तर माझं म्हणणं असं आहे की नुसतंच आहे त्या वर समाधान न मानता सर्वसाधारणपणे जोपर्यंत ह्या ठिकाणी जास्तीत जास्त वेगवेगळ्या ह्याचं शिक्षण मिळतंय तर ते शिक्षणाचा लाभ आपण घ्यावा असं माझं म्हणणं आहे। आणि आपल्या या कारंडे काकींनी ज्याप्रमाणे आपल्या सुनांना प्रवाहात आणलं तर तसं प्रत्येकाने आपल्या पतीला आपल्या मुलांना या योगाच्या प्रवाहामध्ये आणा एवढी मी अपेक्षा करतो। या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा शतशः आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।